स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी, पालक तसेच कर्मचारी यांचं सुद्धा स्वागत आहे। महत्त्वाचा विषय आहे आणि आनंदाची सुद्धा बातमी आहे। आदिवासी प्रवर्गातील जे पाल्य आहेत, ज्यांचं वय 6 वर्ष पूर्ण होणार आहेत, सप्टेंबर पर्यंत 6 वर्ष पूर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक आनंदाची वार्ता आलेली आहे आणि आनंदाची बातमी आजच्या लोकमत पेपरला सुद्धा आलेली आहे। ही आनंदाची बातमी काय, तर जे आदिवासी विद्यार्थी नामांकित इंग्रजी नामांकित ज्या स्कूल असतात किंवा शाळा असतात, यामध्ये प्रवेश प्रक्रिया जी आहे ती प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। मग आपल्या विद्यार्थ्याला जर पहिल्या वर्गात या ठिकाणी टाकलं तर एकदम 12वी पर्यंत आपला विद्यार्थी त्या ठिकाणी मोफत शिक्षण शिकत असतो। मग याच्या टर्म्स अँड कंडिशन काय आहेत, याच्या अटी शर्ती काय आहेत, याचा अर्ज कुठे भरायचा, लास्ट डेट कधी आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला देत असतो। सोबतच फक्त अपडेट देण्याचंच काम करत नाही, तर जबाबदारीपूर्वक फॉर्म भरण्यापासून फॉर्म फिलअप करण्यापासून तिथे नेऊन देण्यापर्यंत त्यात जर काही अडचणी असल्या तर अडचणी सुद्धा सोडवण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो। आजच्या लोकमतची बातमी आहे, आदिवासी विद्यार्थ्यांचे इंग्रजी शाळांचे स्वप्न होणार साकार। बघा, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळते। या उद्देशाने शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। शैक्षणिक सत्र 26-27 साठी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून 23 मे 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूरच्या प्रकल्प विकास अधिकारी जागृती कुंभरे यांनी ही माहिती या लोकमत पेपरला दिलेली आहे। या योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थी हा अनुसूचित जमाती व पालकाचे उत्पन्न जे आहे हे 1 लाख रुपयापर्यंत असणे अनिवार्य आहे, त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे। तसेच पालक हा शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तसेच विशेष म्हणजे विधवा, निराधार किंवा परित्यक्त्या यांच्या पाल्यांना या ठिकाणी प्राधान्याने संधी देण्यात येणार आहे। त्यासाठी आवश्यक पुरावे जोडणे सुद्धा गरजेचे आहे। यासाठी अर्जासोबत आवश्यक कागदपत्र कोणती गरजेची आहे, तर एक जन्म तारखेचा दाखला आपल्याला असणं गरजेचं आहे। वैद्यकीय प्रमाणपत्र आपल्याकडे असणे अपेक्षित आहे। विद्यार्थ्याचे आधार कार्ड मस्ट आहे। पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र हे सुद्धा महत्वाचं आहे। बीपीएल असेल तर बीपीएलचा दाखला सुद्धा आपल्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। सोबतच पालकांचे संमतीपत्र, विद्यार्थ्याचे 2 फोटोज हे सुद्धा असणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने हे जे अर्ज आहेत हे अर्ज आपल्याला फॉर्म भरल्यानंतर प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया या ठिकाणी दिलेला आहे का ईश्वर चिठ्ठी काढून या विद्यार्थ्याची निवड केली जाणार आहे। तर याचा जो फॉर्म आहे याचा फॉर्म डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ज्या लिंक दिल्या आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, टेलिग्रामची लिंक आहे, यावरती उपलब्ध आहे। तोच फॉर्म आपल्याला पीडीएफ म्हणजे जे आहे ते प्रिंट काढायची आहे, फॉर्म भरायचा आणि तुमच्या जवळ असणाऱ्या पीओ ऑफिसला हे नेऊन द्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी नंबर लागणार आहे। महत्वाचं एक की आपल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे ही शेवटची तारीख कधी आहे, तर शेवटची तारीख ही 23 मे आहे। 23 मे शेवटची तारीख असणार आहे, म्हणजे 1 महिना वेळ आपल्या विद्यार्थ्यांकरता हे अर्ज प्रक्रियेचा आहे। मग आता करायचं काय, तर जेवढे आदिवासी बंधू आहेत या आदिवासी बंधूंना जे जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना टाकणार आहेत तर त्या पालकांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी संधी आहे हे आपण आरक्षित घटक आहात, आपल्याला ही सर्वात मोठी संधी नामांकित शाळेमध्ये टाकण्याची मिळत आहे। कारण आपला गरीबातील गरीब विद्यार्थी आपण सीबीएसई शाळांमध्ये पैसे देऊन शिकवू शकत नाही किंवा कॉन्व्हेंटमध्ये पैसे देऊन शिकवू शकत नाही, तर आदिवासी विद्यार्थ्यांकरता ही जी संधी आहे पहिल्या वर्गाची, आणि ही संधी पहिल्या वर्गातच मिळते, 2री, 3री, 4थी पासून ही संधी या नामांकित शाळांमध्ये मिळत नाही। म्हणून ही संधी जी आहे ही संधी गमावू नका। आपल्या विद्यार्थ्यांचा जो प्रेम आहे, लाड आहे, तो पहिल्या वर्गापर्यंत ठीक आहे। आता 6 वर्षाचा तो विद्यार्थी होता आहे, तर त्या इंग्रजी शाळेत जर तुम्ही आता जर टाकाल तर तुमचे लाख रुपये या शाळांमध्ये 12वी पर्यंतचे वाचतील। आणि या ज्या शाळा आहेत या अत्यंत चांगल्या शाळा आहेत, यातलं शिक्षण सुद्धा चांगलं आहे। आपण जर चंद्रपूर जिल्ह्यातील नागबीडची शाळा बघितलं किंवा हिंदू विद्या मंदिर आपण ब्रह्मपुरीची शाळा बघितलं तर त्यात तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज त्यातून शिकलेले विद्यार्थी डॉक्टर्स आहेत, एमपीएससीतून पोस्ट काढलेले विद्यार्थी आहेत, कारण यांचं शिक्षण त्या पद्धतीचं आहे। त्यामुळं ही जी संधी आहे ही संधी गमावू नका।
हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा। आपल्या गावातील जेवढे काही आदिवासी बंधूंचे ग्रुप असतील किंवा इतर जे ग्रुप्स असतील, ग्रामपंचायतचे ग्रुप्स असेल किंवा नातेवाईकाचे ग्रुप्स असेल, त्या वेगवेगळ्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या एका व्हिडिओमुळे कोणाच्या तरी विद्यार्थ्याचं किंवा पाल्याचं जिंदगी किंवा जीवन दुरुस्त होण्यासाठी किंवा शिक्षणाकरिता मोफत शिक्षणाची संधी हे उपलब्ध होईल, ज्यामुळे या एका व्हिडिओमुळे तुमचा सुद्धा त्या ठिकाणी आनंद द्विगुणित होईल आणि पालकाचा सुद्धा आनंद द्विगुणित होणार आहे। एक महत्वाचं म्हणजे अप्लिकेशन फॉर्म, आपण त्यात कागदपत्र जे दिलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतोय की त्या ठिकाणी कागदपत्रे कोणती आहेत। त्यात एक महत्वाचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी दिलेले आहे की पहिल्या वर्गात जे विद्यार्थी टाकत आहात तर त्याची अट काय असणार आहे। त्या ठिकाणी अट दिलेली आहे, अट बघा, अट दिलेली आहे त्या ठिकाणी। त्या ठिकाणी दिलेलं आहे की इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी मुलाचे किंवा मुलीचे वय 30/9 म्हणजे 30 सप्टेंबर 2025 रोजी 6 वर्ष पूर्ण पाहिजे। म्हणजे ज्यांचे जन्म हा सप्टेंबर 6 पर्यंत 6 वर्ष पूर्ण होत आहे, तो 20चा जो असेल ना सप्टेंबर 6 पर्यंत पूर्ण म्हणजे 2020 सप्टेंबरला ज्यांचा जन्म आहे त्याच्या अगोदरचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी बसणार आहेत, कारण त्यांचे 6 वर्ष पूर्ण होणार आहे। 1 ऑक्टोबर 2019 ते 31 डिसेंबर 2019 दरम्यानचा असावा। पहा विद्यार्थी 1 ऑक्टोबर 19 ते 31 डिसेंबर 19 या दरम्यानचा त्याचा जन्मतारीख असावी, म्हणजे तो 6 वर्ष पूर्ण होईल। अशा पद्धतीनं या विद्यार्थ्याला आपल्याला प्रवेश देता येणार आहे इंग्रजी नामांकित स्कूलमध्ये। त्यामुळे ही संधी गमावू नका, आपल्या विद्यार्थ्याला या ठिकाणी प्रवेश द्या, लाख रुपये वाचवा। माझा नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय, काही जर अडचणी असल्या तर नक्कीच फोन करा। व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला, ही अपडेट माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद।